नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी युवा शेतकरी करण आहे. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो कसमध्ये ॲग्रीच्या मराठी यूट्यूब चॅनल मध्ये. आजचा व्हिडिओ बनवण्याचा विशेष कारण म्हणजे उन्हाळी व रब्बी हंगामातील येणारे वाण म्हणजे कोणकोणते हे आपण जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला मार्केटमधील टॉप 7 कांद्यांच्या व्हरायटीची संपूर्ण माहिती या ठिकाणी सांगणार आहे. मी तुम्हाला त्यांची नावे सांगणार आहे, त्यांची कंपनी सांगणार आहे आणि त्यांची वेगवेगळी वैशिष्ट्य पण सांगणार आहे. 7व्या क्रमांकावर आहे ॲग्रीवेल सीडचं गोल्डन पिंक. हा कांदा पुनर्लागवडीनंतर 110 ते 115 दिवसात काढणीस येतो. याचा फळाचा रंग पूर्ण चमकदार व गुलाबी येतो. उत्पादक जवळजवळ 165 ते 220 क्विंटल प्रति एकर पाहायला मिळते आणि याची स्टोरेज क्षमता आहे शेतकरी मित्रांनो 6 ते 7 महिने आपण बिनधास्त चाळीत ठेवू शकतो. क्रमांक 6 वर येतो देवळा ॲग्रो प्रोड्युसर कंपनीचा मुलकन. हा अबोना स्पेशल गुलाबी म्हणून ओळखला जातो. हा पुनर्लागवडीनंतर हा कांदा 120 दिवसात काढणीस तयार होतो आणि या कांद्याचा फळाचा रंग गुलाबी व आकार नारळी येतो. हा वाण निचऱ्या व हलक्या जमिनीसाठी भुरट जमिनीसाठी जास्त फायदेमंद आहे. याचं उत्पादक जवळजवळ आपल्याला 170 ते 220 क्विंटल प्रति एकरी पाहायला मिळू शकते. 5व्या क्रमांकावर येतं जेन्युइन गुलाबी. कंपनी आहे त्याची चव्हाण आणि त्याची वैशिष्ट्य काय काय जाणून घेऊया. हा कांद्याचं सर्वात मेन वैशिष्ट्य आहे पुनर्लागवडीनंतर हा कांदा फक्त 105 दिवसातच काढणीस येतो. त्यानंतर याचा फळाचा रंग जेन्युइन गुलाबी टाईप चमकदार असा असतो. उत्पादक जवळजवळ 165 ते 220 क्विंटल प्रति एकर पाहायला मिळते. स्टोरेज क्षमता आहे त्याची 6 ते 7 महिने हा कांदा आरामात चाळीत राहू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, 4थ्या क्रमांकावर येतो पुन्हा फुरसंगीचा गजानन. तर हा कांदा उन्हाळी व रब्बी हंगामातील सर्वात टॉपचा कांदा आहे. तर शेतकरी मित्रांनो, या कांद्याचे वैशिष्ट्य काय काय आहे तर बघूया. हा कांदा पुनर्लागवडीनंतर 110 ते 115 दिवसात काढणीस तयार होतो आणि या कांद्याचा फळाचा आकार गोल येतो. तर याची स्टोरेज क्षमता आहे 6 ते 7 महिने चाळीत टिकू शकतो आणि याचं सर्वात मेन वैशिष्ट्य आहे हा कांदा 100 ते 90 ग्रॅम प्रति कांदा बघायला मिळतो. तर 3ऱ्या क्रमांकावर येतो बेला सीडचं तेजस. तर चला शेतकरी मित्रांनो, बेला सीडचे वैशिष्ट्य काय काय हे आपण जाणून घेऊया. हा वाण निचऱ्या व हलक्या जमिनीसाठी एकदम योग्य आहे. हा कांदा पुनर्लागवडीनंतर 120 दिवसात काढणीस तयार होतो. उत्पादक जवळजवळ आपल्याला 165 ते 220 क्विंटल प्रति एकरी पाहायला मिळते आणि ह्या कांद्याची स्टोरेज क्षमता आहे 6 ते 7 महिने चाळीत टिकू शकतो. दुसऱ्या क्रमांकावर येतो सारज्ञा सीडचा निर्मिती प्रीमियम. चला तर शेतकरी, या कांद्याचे वैशिष्ट्य कोणकोणते आहे पाहूया. हा कांदा पुनर्लागवडीनंतर 110 ते 120 दिवसात काढणीस तयार होतो. तर या फळाचा आकार पूर्णपणे गोल येतो. या कांद्याची उत्पादक संख्या म्हटलं तर 165 ते 220 क्विंटल प्रति एकरी पाहायला मिळू शकतो आणि त्याची स्टोरेज क्षमता आहे शेतकरी मित्रांनो 6 ते 7 महिने चाळीत बिनधास्त राहू शकतो. उन्हाळी व रब्बी हंगामाचा विचार केला तर शेतकरी मित्रांनो, पहिल्या क्रमांकावर येतो प्रसाद. हा याचा ब्रँड नेम आहे नर्मदा अर्ली गुलाबी आणि याची वैशिष्ट्य काय काय आहे आपण बघूया. हा कांदा पुनर्लागवडीनंतर 110 ते 115 दिवसात काढणीस येतो आणि या फळाचा रंग आहे गुलाबी. त्यानंतर या कांद्याचे उत्पादक आहे 170 ते 220 क्विंटल प्रति एकर पाहायला मिळते आणि याची स्टोरेज क्षमता आहे 5 ते 6 महिने हा कांदा चाळीत टिकू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, आपण संपूर्ण 7 कांदा बियाण्यांची माहिती डिटेलमध्ये घेतलेली आहे आणि शेतकरी मित्रांनो, काही चुकलं असेल तर नक्कीच माफ करा आणि जाता जाता तुमचं आवडतं बियाणं कोणतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.